त्यांच्यासोबत मी आणि शर्माजी प्रवास करण्यासाठी नेपाळला जायचं असं ठरलं होतं. आमच्या दोघांचं ते आहे सगळं. आम्ही निघालो इथून बोरी इथून. रेल्वेनं आम्ही जवळपास म्हणजे नेपाळच्या बॉर्डरला जयपूर जवळ आलो. जयपूर स्टेशनला. आणि जयपूर स्टेशनहून थोडं पायी जावं लागते. तिथून आम्ही जनकपूरला आम्हाला जायचं होतं, जिथं सीतेचं जन्मस्थळ आहे नेपाळमध्ये. त्या ठिकाणी आम्ही 2 किलोमीटर पायी जाऊन पलीकडचं वाहन नेपाळचं धरलं आणि याच्यात गेलो जनकपूरला. तिथं आम्ही रात्री मुक्काम केला धर्मशाळेमध्ये. जनकपूर शहर पूर्ण फिरलो, मातेचं दर्शन. 2-3 दिवस आम्ही थांबलो. तिथून काठमांडू शहर आणि तिथं सीतेचं मंदिर पाहिलं, राजा जनकचं मंदिर, तळे, सर्व गाव पाहिलं आम्ही. आणि तिथून आम्ही लक्झरी गाडीनं तिकीट ट्रॅव्हल्सनं काठमांडूला गेलो. आणि काठमांडूला गेल्यानंतर आम्ही पशुपतीनाथाचं दर्शन वगैरे पद्धतशीर केलं. आणि तिथलं बौद्ध मंदिर, बौद्ध स्तूप ते सुद्धा पाहायला गेलो होतो. बऱ्याच ठिकाणी तिथं फिरलो. फार आनंद आला दोघांना आम्हाला. आणि त्याच्यानंतर नेपाळहून आम्ही रॉक्सॅल मार्गाने वापस दिल्लीहून अमृतसर, जम्मू, दिल्लीला आलो. पठाणकोट आणि पठाणकोटला गेलो. पठाणकोटहून जोगिंदर ऊन हिमाचल प्रदेशला पाहायसाठी याच्यात गेलो जोगिंदर नगरला मुक्काम होता. तिथं आम्ही लॉजवर थांबलो, जेवण केले पद्धतशीर. शर्माजीला लेह लडाख, मला लेह लडाख जायचं होतं. आणि मग ते त्यांना जायचं म्हणू लागले लडाख आणि ते काय लावलाय स्पिती व्हॅली. स्पिती व्हॅली. माझं तर थंडीमुळं मी थोडा कमजोर होतो. थंडी गारवा मला सहन होत नाही, म्हणून मी परत तिथून त्यांना रात्री गाडी भेटली. त्या गाडीत बसून मी सकाळी परत पठाणकोटला आलो. आणि पठाणकोटहून अमृतसर मार्गे वैष्णोदेवीला गेलो, कटरा. ही घटना मित्रांनो एक 4-5 वर्षापूर्वीचीच आहे. 4-5 वर्ष. बोरीचे डागाजी म्हणून आहेत, व्यापारी आहेत एक. आणि व्यापारी माझे खूप चांगले मित्र आहेत, सिनियर मित्र आहेत. हे आणि मी आम्ही टूरचं ठरवलं. आणि एक 15-16 दिवसाचा टूर झक्कासपैकी आम्ही फार सुंदरपैकी प्रवास करून मी यांना सर्व काही म्हणजे मार्ग सोबत जाऊन सर्व नेपाळ, पशुपतीनाथ, जनकपूर, इकडे रक्सोल, दरभंगा असं भरपूर काही, दिल्ली, अमृतसर, पठाणकोट करत जोगिंदर नगर, वैष्णोदेवी करून मग मी लेह लडाखसाठी गेलो. आणि डागाजी आहे तिथून एकटेच परत बोरी या गावी प्रवास त्यांनी एकट्यांनी केला. म्हणजे त्यांनी त्यांचं साहस एकट्यानं परत रिटर्न प्रवास केला. आणि मी एकटाच लेह लडाखला. तिथून अमृतसरला थांबलो एक दिवस. तिथं ते आहे ना शिकाचं स्वर्ण मंदिर, गोल्डन टेम्पल, तिथं मुक्काम केला एक दिवस. आणि दुसऱ्या दिवशी दिल्लीची गाडी पकडली. आणि दिल्लीहून मग आपल्या इकडे गाड्या जशा पलटीत आलो, धरली जशी. आमच्या बोरीचे व्यापारी आज बोरीमध्ये आले, माझी भेट घेतली, खूप चांगलं वाटलं. आणि त्यांना म्हणलं डागाजी आपला प्रवास, त्यांनी आठवणी काढल्या. मी म्हणलं डागाजी याच्यावर 2 शब्द जरूर बोला, जेणेकरून माझे सगळे मित्र व्यापारी सगळ्यांना कळेल की शर्माजी बोरीमध्ये सिनियर असो, ज्युनियर असो, ताई असो, युवा पिढी असो, कोणालाही टूरला लांब भारत देशात घेऊन गेलेले आहेत आणि नेतात. आणि माझ्यासोबत असे बरेच व्यापारी कोणी सर्व टूरला जे आलेले आहेत त्यांचं एक सहज मला विचार आज आले की डागाजी याच्यावर 2 शब्द जरूर बोला. ते आज 2 शब्द आपल्याला त्यांनी. प्रवास चांगला झाला, आरामानं, काही अडचण गेली नाही, काही छान प्रवास झाला. आपण 2 शब्द ऐकले. डागाजीला म्हणलं डागाजी माणसाचं काय असतंय, हा व्हिडिओ माझ्याकडे राहील, तुम्ही जरूर 2 शब्द बोला. आणि त्यांनी 2 शब्द आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आनंद वाटला. टूरच्या माहिती, टूर काय असा जिंतूर परभणी नव्हता, आम्ही फार लांब फिरलो. असंच बोरीमध्ये जैन समुदाय म्हणून आहे, जैन समाजाचे माझे सिनियर मित्र, त्यांच्यासोबतसुद्धा मी बेंडसुरे, त्याच्यानंतर ढोकर काका, आम्ही फार लांब गेलो होतो. भुवनेश्वर, ओरिसा, फार लांब फिरलो होतो. सर्व काही ठिकाणं त्याही आठवणी. सिनियर मित्र माझे जे की 65-70 वर्ष, 75 वर्ष वय असलेले असे सिनियर मित्र माझ्यासोबत टूरला येतात. त्यांना विचारा की माझा स्वभाव कसा आहे, टूर कसा होतो, ते स्वतः 2 शब्द जरूर सांगतील. फार छान झाला, अनुभव चांगला आहे. आणि आम्हाला कोणतीच अडचण गेली नाही कुठंच. त्यांनी सर्व मार्गदर्शन वगैरे पद्धतशीर केलं. त्यांना भरपूर म्हणजे माहिती आहे ट्रॅव्हलिंगची. त्यांच्यासोबत खरोखरच मजा आली.
धन्यवाद दादाजी. आपण हा व्हिडिओ माझ्याकडे आयुष्यभर जरूर राहील, आता आयुष्यभर केव्हाही. धन्यवाद.